नमस्कार, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर हेल्थ टॉक्स अँड टिप्स। आपला आजचा अत्यंत महत्त्वाचा विषय, दैनंदिन जीवनातला विषय, त्यामुळे सगळ्यांनी हा विषय काळजीपूर्वक ऐकावा। आजचा आपला विषय आहे मधुमेह, डायबिटीसचे प्रकार आणि लक्षणे। या विषयावर आपण आज बोलणार आहोत। आपला देश भारत हा डायबिटीसमध्ये खूप अग्रेसर आहे। साधारणतः 30 ते 35% लोकसंख्या हे मधुमेहाने ग्रसलेली आहे, डायबिटीसने ग्रसलेली आहे। तर याच्यामध्ये आता असं अंदाज असतो की अंदाज आहे पुढे भविष्यात की 2034 ते 2040 पर्यंत आपला देश डायबिटीससाठी कॅपिटल असणार आहे। डायबिटीसचे कॅपिटल म्हणून आपल्या देशाकडे बघितले जाणार आहेत। अत्यंत काळजीपूर्वक आणि चिंताजनक विषय हा डायबिटीस। तर आपण या विषयावरती बोलून घेणार आहोत, त्याचं लक्षण काय आहे, प्रकार काय आहेत। त्यामुळे सगळ्यांनी हा व्हिडिओ स्किप न करता पूर्ण शांतपणे ऐका आणि आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा। आपल्या मित्रपरिवाराला आपल्याशी ही माहिती पोहोचवा। आता डायबिटीस काय असतं, मुळात डायबिटीस म्हणजे काय, मधुमेह म्हणजे काय, तर शरीरात स्वादुपिंड पुरेशा प्रमाणात इन्सुलिन नावाचं हार्मोन तयार करत नसल्यामुळे मधुमेह होतो। त्याच्यामुळे साखर वाढते आणि त्याला आपण मधुमेह असं म्हणतो। तर स्वादुपिंड नावाचं अवयव असतं शरीरामध्ये, तर त्यांचं काम इन्सुलिन तयार करायचं असतं, पण इन्सुलिन पुरेशा प्रमाणात तयार होत नाही आणि मग साखर वाढते शरीरामधली, ग्लुकोज साखर वाढते आणि त्याला आपण डायबिटीस किंवा मधुमेह असं म्हणतो। आता डायबिटीसचं प्रकार जर बघितले तर प्रामुख्याने डायबिटीसचे प्रकार आहेत टाईप 1 डायबिटीस, टाईप 2 डायबिटीस आणि प्री डायबिटिक। बाकीचा जो प्रकार आहे गॅस्ट्रोइन्टेस्टाइनल डायबिटिक, स्ट्रेस डायबिटिक्स, हे आपण नंतर बघणार आहोत, पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर टाईप 1 डायबिटीस, टाईप 2 डायबिटीस आणि प्री डायबिटीस। टाईप 1 डायबिटीस मध्ये काय असतं, टाईप 1 डायबिटीस मध्ये असे लहान मुलं असतात, लहानपणापासून त्यांना टाईप 1 डायबिटीस असतो। त्यांच्या शरीरामध्ये स्वादुपिंड हा इन्सुलिन तयारच करत नाही, ते इन्सुलिन डिपेंडेंट डायबिटीस असतो। त्या व्यक्तींना, त्या रुग्णांना इन्सुलिन घ्यावं लागते, कायम इन्सुलिनवर त्या पेशंटला ठेवावं लागतं। लक्षणे सारखेच असतात टाईप 1 आणि टाईप 2 चे बऱ्यापैकी। तर टाईप 1 चा धोका असा असतो, आई वडिलांना घरामध्ये स्ट्रॉंग हिस्ट्री असेल डायबिटीसची तर येणारा बाळाला डायबिटीस टाईप 1 चा होऊ शकतो। नंतर टाईप 2 डायबिटीस काय असतो, टाईप 2 डायबिटीस म्हणजे आपण जे सर्वसाधारण लक्षणे आढळतात, मध्येच होतात, मध्येच लक्षणे आढळलं आणि त्या शुगर जर वाढली आणि डायबिटीसचे लक्षण दिसले तर हा सर्वसाधारण सगळीकडे आढळणारा हा डायबिटीस आहे, हा टाईप 2 डायबिटीस, कॉमन डायबिटीस आहे हा। प्री डायबिटिक म्हणजे काय, आता बरेच रुग्ण विचारतात प्री डायबिटिक आम्हाला सांगितलंय डॉक्टरांनी, म्हणजे काय। प्री डायबिटिक म्हणजे तुमची शुगर तात्पुरता वाढून जाते आणि नंतर भविष्यात तुम्हाला डायबिटीस होण्याचा धोका असतो। त्यासाठी बी तुम्ही अत्यावश्यक असं शरीरातला व्यायामाची गरज आहे, खाण्यापिण्याची गरज आहे आणि जीवनशैली बदलण्याची गरज आहे, त्याच्याने तुम्ही टाळू शकतात। तर प्री डायबिटिक असतं ते। तर याच्यामध्ये आपण कारण बघूया, काय कारण असतं डायबिटीसचे। तर जीवनशैली, बदलती जीवनशैली हे प्रमुख कारण आहे डायबिटीसचं। तुमचं खाणं पिणं, बाहेरचं खाणं, कार्बोहायड्रेटचं प्रमाण जास्त ठेवणं शरीरामध्ये, प्रोटीनचं प्रमाण कमी असणं, व्यायामाचा अभाव असणं, हे बदलती जीवनशैलीचा प्रकार असतो। नंतर आहार विहार मध्ये असतं, खाण्यापिण्यामध्ये कार्बोहायड्रेटचं प्रमाण अति असतं आणि प्रोटीनचं प्रमाण कमी असतं। त्यामुळे हाय कार्बोहायड्रेट डाईट आपण जर घेतो, चपाती खातो, आपण भात खातो, बटाटे खातो, बाहेरचे जंक फूड खातो, याच्यावरती थोडंसं कंट्रोल ठेवलं पाहिजे। काय खाल्लं गेलं पाहिजे हे सुद्धा खूप महत्वाचं आहे आणि काय खावं लागतं हे सुद्धा खूप महत्वाचं आहे। ज्यांना खाणं पिणं कळलं त्यांना बऱ्यापैकी बरेच आजार ते दूर होऊ शकतात। नंतरचं आहे अनुवंशिकता, सगळ्यात प्रमुख कारण, सगळ्यात मोठं कारण अनुवंशिक। आता कधी कधी म्हणतात आमच्या घरात कोणाला नाही, पण आपण तपासलं का, कोणाला आपण तपासणी केली का? 3 पिढ्यांचं धरायचं असतं अनुवंशिकता म्हणजे, आईकडच्या 3 पिढ्यांचं आणि वडिलांकडच्या 3 पिढ्यांचं धरायचं असतं। तर 3 पिढ्या अनुवंशिक, घरात डायबिटीस असेल, आई वडिलांना, आजी आजोबांना किंवा आईकडच्या फॅमिलीमध्ये डायबिटीस असेल तर अनुवंशिकरित्या तो डायबिटीस तुम्हाला होतो किंवा होऊ शकतो। प्रामुख्याने अनुवंशिक हा मेन कारण आहे आणि इतर कारण आहे लठ्ठपणा, स्थूलता, बॉडी मास इंडेक्स प्रमाणे शरीराचं वजन
उंचीपेक्षा जास्त असेल आणि पोटाचा घेर छातीचा घेरापेक्षा पुढे असेल तर लठ्ठपणा असं गृहीत धरलं जातं. तर प्रमुख काही कारण आहेत, थोडक्यात तुम्हाला पुन्हा सांगतो. अनुवंशिकता हा मेन कारण आहे, जीवनशैली हा दुसरं कारण आहे आणि लठ्ठपणा हा तिसरं कारण आहे. बाकी मी खूप काही खोलमध्ये जात नाही. जे मुद्द्याचे जे फायद्याचे तेच आपण या चर्चा करूया. त्याच्या आपण कसं आहे, डायबिटीस मधुमेह शब्द ऐकल्यावर खरोखर भीती वाटते की काय हे प्रकार व्हावा आम्हाला तर नाही. आता याच्यामुळे कसं असतं, ज्यांना आहे त्यांनी काळजी घ्यायची, कंट्रोलमध्ये ठेवायची आणि अत्यंत सुंदर प्रकारे आयुष्य जगता येतो. फक्त ताणतणाव घ्यायचं नाही कुठल्या प्रकारे की काय झालं बा निघालं असं का झालं मी कधी असं या गोष्टीकडे लक्ष द्यायचं नाही. जे आहे ते कंट्रोल ठेवून आपलं जीवनशैली बदलून आणि आनंदाने जीवन जगता येतं. ज्यांना नाही आहे त्यांना त्याच प्रकारे जे जीवनशैली चालू आहे त्यांना होऊ नये पुढे, म्हणून त्यांनी काळजीपूर्वक विचार करायचा, काळजी घ्यायची, पुढे होऊ नये असं आणि सुंदर असं रित्या आयुष्य जगायचं. आता आपण याच्याकडे बघणार आहोत का लक्षणं काय काय याच्यामध्ये. तर डायबिटीजचे लक्षणं आपण सांगतोय, त्यापैकी तुम्हाला काही आढळल्यास, शंका वाटल्यास तज्ञ डॉक्टर, इंडोक्रायनॉलॉजिस्ट, MD फिजिशियन किंवा तुमच्या फॅमिली डॉक्टरकडे दाखवून तपासणी करून घ्या. असेल तर काळजी घेता येईल, नसेल तर जीवनशैली बदलून हेल्दी राहून आहे ते चालू ठेवता येईल असं मी सगळ्या पेशंटांना प्रामाणिकपणे सल्ला देतो. तर आता आपण लक्षणं बघूया, डायबिटीज लक्षणं काय काय. तर पहिलं लक्षण आहे मसल वेस्टिंग. शरीरातले स्नायूंचं आकार बारीक होतो, वजन कमी होतं. याच्यामध्ये अचानकच पेशंटचे वजन 2 महिन्यामध्ये 6 महिन्यामध्ये 3 किलो 4 किलो वजन घटतं, वजन कमी होतं, मसल वेस्टिंग होते. याच्यामध्ये दुसरं लक्षण आहे खूप ताण लागते. एक्सेसिव्ह थर्स्ट म्हणतो आपण याला. एक्सेसिव्ह थर्स्ट म्हणजे खूप ताण लागणे. जी व्यक्ती साधारणतः कायम प्रमाणात पाणी पित असते, 2 लिटर 3 लिटर जे XYZ प्रमाण असेल त्याच्या व्यक्तीच्या शरीराच्या प्रमाणे, कामाच्या प्रमाणे, जी व्यक्ती नॉर्मल जे पाणी पितं त्याच्यापेक्षा ती व्यक्ती लक्षणं आढळल्यास खूप पाणी पिते, खूप वेळ ताण लागते, उठून पाणीच प्यावं वाटतं, ताणच लागते, रात्री उठतो पाणी पितो, पहाटे उठतो पाणी पितो, ताण खूप लागते. अशा व्यक्तींना, ज्यांना डायबिटीज लक्षणे त्या व्यक्तींना ताण खूप लागते. तर पुढचं लक्ष आहे नॉक्च्युरल युरिनेशन्स, म्हणजे याच्यामध्ये वारंवार लघवी होते. आता एखादा व्यक्ती पाणी जरी कमी पिलं की लघवी होते, खूप पाणी कमी प्यावं थोडंसं की प्रमाणात पाणी प्यावं, तरी त्या व्यक्तींना वारंवार लघवी होत असते. थोडी लघवी होते किंवा वारंवार लघवी होते तर नेहमी लघवी होते. हे नॉक्च्युरल युरिनेसिस आणि फ्रिक्वेंट विक्च्युरेशन्स, लघवीचं प्रमाण खूप असतं. नंतरचं लक्षण आहे डोळ्याला अंधुक दिसणे. कधी कधी नजर आहे डोळ्याची कमकुवत होते. साधारणतः 40च्या पुढे नजरचं प्रमाण थोडंसं कमकुवत होतं. आपण त्याला फंडस एक्झामिनेशन्स वगैरे डोळ्याची तपासणी वगैरे करतो, पण त्याच्या आधी आपण शुगर रूल आउट करतो. कुठलाही ऑप्थॉल्मॉलॉजिस्ट किंवा डोळ्यांचे डॉक्टर तुम्हाला साखर रूल आउट करावं लागतील आणि साखरचं प्रमाण कमी करावं लागतील. तर याच्यामध्ये डोळ्यांना अंधुक दिसणं की डोळ्यांना लालसरपणा येणं की डोळ्याला लाल लाली असणं हे बी लक्षण आहेत की अंधुक दिसायला लागतं. हे बी लक्षण आहे की मधुमेहाच्या रुग्णामध्ये, डायबिटीस रुग्णामध्ये दिसायचं प्रमाण थोडंसं अंधुक असतं. नंतरचं आहे की तोंड कोरडं पडतं. त्या व्यक्तींना, त्या रुग्णांना ज्यांना डायबिटीस किंवा मधुमेहाचे लक्षण आहेत त्यापैकी एक लक्षण आहे की तोंड कोरडं पडतं. आणि जीभ जरी बाहेर काढली तरी हाताला लाळ लागत नाही किंवा सलावायला लागत नाही, तोंड कोरडं पडत असतं. तर असं वाटत असतं पाणी पिवा, पण पाणी नेहमी वारंवार पाणी पिणं हा लक्षण आपण पूर्वी बोललो ते वेगळे आहे आणि तोंड कोरडं पडणं हे लक्षण वेगळे. तर याच्यामध्ये दुसरं आहे अजून खूप भूक लागते. आता जेवण केलं तरी असं वाटतं की काहीतरी स्नॅक्स खावं. परत थोड्या वेळात नेहमी जेवायचा वेळ असतो, दुपारी 12:30-1 वाजता, संध्याकाळी 7-8 वाजता, त्याला मध्ये वाटतं काहीतरी खावं. जेवण झाल्यावरती झोपतो नाही, त्याला वाटतं रात्री 9 वाजता 10 वाजता की मला पोट भरलं नाही, काहीतरी खावं. म्हणजे भूक खूप लागते. त्या व्यक्तींना नेहमी खावं असं वाटतं आणि भूकचं प्रमाण खूप वाढून जातं. नंतर हातपायांना आग होणे हा सर्वसाधारण कॉमन लक्षण आहेत. बरेच रुग्ण येतात, हातपायांची आग होते, हातपायांना मुंग्या येतात. याच्यामध्ये आपण साखर नेहमी तपासून घेतो की मधुमेह आहे का नाही. आता हातपायांना मुंग्या येणं, हातपायांना आग होणं याचे काही डिफरन्शियल डायग्नोसिस मध्ये, म्हणजे वेगळ्या आजारामध्ये B12 कमी असणं, त्या B12च्या व्हिडिओमध्ये आपण बोललोच आहोत. रक्त कमी असणं त्यांनाही होतो, पण विशेष करून डायबिटीसच्या रुग्णांना हा प्रकार जास्त प्रकारे
आढळतो की हातपायांची आग होते आणि हातपायांना मुंग्या येते. अशा काही लक्षणं आहेत. पुढचं लक्षण आहे की झोप लागत नाही, अस्वस्थ असतात मधुमेहाचे रुग्ण. त्यांना नेहमी नेहमी असं मध्ये जाग येते, ताण लागते, मध्ये जाग येते, लघवीला जावं लागतं आणि त्यांची त्यांना झोप लागत नाही. ते थोडंसं बेचैन आणि अस्वस्थ असतं, त्याच्यामुळे झोप लागत नाही अशा रुग्णांना. नंतर आहे थकवा येणे. थोडं जरी काम केलं, थोडं जरी प्रवास केला, थोडं जरी फिरायला गेलं तर त्यांना थकवा येतो. किंवा ॲट द रेस्ट आराम करत असताना सुद्धा त्यांना असं वाटतं की आपले हातपाय गळाले, आपल्याला थकवा येतोय. आणि दुसरं आहे की जे लघवीच्या जागेवरती इन्फेक्शन. बाकीचे जे डायबिटीसचे रुग्ण बरेच असे आढळतात की लघवीच्या जागेवरती इन्फेक्शन पुरुष असो की स्त्री असो, लघवीच्या जागेवरती इन्फेक्शन होणं, लघवीच्या जागेवरती खाज येणं आणि लघवीच्या जागेवरती आग होणं, अशा व्यक्तींना आपण आधी मधुमेह तपासतो. आणि त्या व्यक्तींची मधुमेहाची शुगर जर नॉर्मल असेल तर निदान वेगळं असतं, आणि शुगर जर वाढली तर त्यांना आपण अँटी डायबेटिक ओरल डायबेटिक मेडिसिनवरती त्यांची शुगर कंट्रोल करून ते जखमातील इन्फेक्शन बऱ्यापैकी कव्हर होतो. डायबिटीसच्या रुग्णांची अजून एक विशेष आहे की त्यांना जखमा झाल्या, आता बरेच कष्टकरी कामकरी पूर्वी म्हणायचे की ग्रामीण भागामध्ये काम करणाऱ्यांना, हार्डवर्क करणारा डायबिटीस असं वगैरे होत नाही, पण अत्यंत चुकीचे. आम्ही आमच्या प्रॅक्टिसमध्ये बरेच असे लोक बघितले जे शेतामध्ये काम करतात, जे साईटवर काम करतात, जे कष्ट करतात, त्यांनाही डायबिटीस होतो. कारण मेन कारण आपण बघितले याच्यापूर्वी 2 मिनिटापूर्वी बोललोय आपण, अनुवंशिकता, एक जीवनशैली, ताणतणाव हे कारण असतात. तर ज्यांच्या जखम झाल्या पायाला, तर कुठेही काम करत असताना हातापायाला जखम झाल्या, त्या जखम लवकर बरी होत नाही. आणि जखम बरी होत नसल्यामुळे आधी डॉक्टर तुम्हाला सल्ला देतील की आपण शुगर चेक करूया. शुगर चेक केल्यानंतर जर जखम शुगर जर वाढली तर डायबिटीसचे मेडिसिन चालू करून रिपोर्टप्रमाणे आणि आपण ते शुगर कंट्रोल करून ते जखमा बरे करतो. नंतर याच्यामध्ये असं आहे की याचे लक्षण तुम्हाला कोणाला आढळल्यास तर काळजीपूर्वक किंवा प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर या युक्तीप्रमाणे काही आधी होण्यापेक्षा आधी काळजी घेतलेली बरी. असेल तर कंट्रोल करता येईल, नसेल तर हाय ते चालू ठेवता येईल. याच्यामध्ये काय आहे, घाबरून वगैरे काही गोष्टी आता पर्याय नसतो. आता कधी कधी डायबिटीसचा आघात हा तुमच्या किडनीवर, डोळ्यांवर आणि शरीरावर होत असतो. त्याच्यामुळे आपण खूप प्रोलॉंग करून घाबरून जर गेलो आणि जर टेस्टच केल्याने तर याचा परिणाम आपल्याला पुढे भविष्यात भोगावे लागतील. त्याच्यापेक्षा आधी हे जे लक्षण तुम्हाला आढळल्यास तुमच्या फॅमिली डॉक्टरशी संपर्क करा, तपासणी करा, तपासणी करून त्याचं निदान करा आणि जे मेडिसिन्स आहे ते चालू ठेवा, जीवनशैली बदला. आता सगळं काय एका व्हिडिओमध्ये शक्य नाही, त्यामुळे पुढच्या व्हिडिओमध्ये आपण डायबिटीसची तपासणी काय आहे ते बघणार आहोत. डायबिटीसचे अजून काही सब प्रकार जे आहेत, म्हणजे कोणत्या कोणत्या कंडिशनमध्ये डायबिटीस होऊ शकतो. म्हणजे गॅस्ट्रेशन डायबिटीस म्हणजे गरोदरपणामधलं डायबिटीस आणि स्ट्रेसमुळे होणारा डायबिटीस हे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तोपर्यंत अपेक्षा करतो की आपला हा व्हिडिओचा तुम्हाला सगळ्यांना फायदा होईल. आपल्या मित्रपरिवारांना, आप्तेष्टांना हा व्हिडिओ शेअर करा. काळजी घ्या, आरोग्याची, आनंदी राहा. धन्यवाद. नमस्कार.